मुंडेंनी नेमकं काय भाष्य या मेळाव्यात केलं तेही पाहूयात. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय. काही ठराविक लोकांना फक्त याबाबत स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी, नोकरीसाठी सरकारनं जे करायचंय ते केलंय. सरकार आताही करतंय. एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे, माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती. अशी वाईट मानसिकता माझी झाली होती. मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यमं माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते. त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीनं. साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवाणघेवाण आहे. मी देवाणघेवाण बघत असताना पुढे आलो, परत मागं बघितलं, पुढे आलो, परत मागं बघितलं. मग मागच्या दसऱ्याला मी होतो. मागच्या दसऱ्याला मी होतो, त्यातले अनेक जण मागं दिसनात. म्हणलं कामून? पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटतं. या मेळाव्याच्या वेळी पंकजा मुंडेंची शेरोशायरी